कन्याचा जो सिम्बॉल आहे त्यामध्ये 2 मुली एकमेकांशी काहीतरी बोलत असतात. त्या काय बोलत असतात? हा मला बऱ्याचदा प्रश्न पडतो. चांगलं ऑब्झर्व्ह केलं. आता तुम्ही जे पिक्चर बघताय ना, हं, तर हं. ते रिसेंट पिक्चर आहे. ओके. ओल्ड पिक्चर जर तुम्ही बघितलं ना, त्याचं सिम्बल असं आहे ना, एक हं. लेडी आहे हातामध्ये लायटन घेऊन आहे ना, ती अशी आहे ना काहीतरी शोधत आहे. हं, हं. ठीक आहे. ते त्याचं ओल्ड आहे आणि अच्छा. याच्यावरूनच तुम्हाला त्यांच्या ना कॅरेक्टरिस्टिक्स कळतील. कन्या जी राशी आहे ना, ती बुधची राशी आहे हं, आणि इथं बुध आहे ना मॅच्युअर झाला आहे. हं. ठीक आहे. आणि त्या हं. सिम्बलवरून आपल्याला हे कळतं ना, हे बारकाईने काम करतात. चुका फाइंड आउट करण्यामध्ये एक्सपर्ट असतात. हं. त्यांना क्रिटिसाइज करण्यामध्ये हे ना एक्सपर्ट असतात. हं. ते छोट्या-छोट्या गोष्टी ना, आता असं विचार करू शकता ना, ज्या गोष्टीमध्ये कोणीच कमी काढू शकणार नाही, हं, हं. चुका काढू शकणार नाही, अशी हं. कोणती वस्तू आहे ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणला, की याच्यामध्ये चुका फाइंड आउट कर. हं. हे बारकाईनं त्या गोष्टीला ऑब्झर्व्ह करतील आणि त्यातून आहे ना चुका काढतील. म्हणजे छोट्यातल्या छोट्या चुका देखील ते काढतात. हां, हं. त्यांच्या नजरेतून काहीच लपत नाही. हं. ते चांगले एडिटर असतात. हं, ते हं. बेसिकली ते ना इन गुड वे. हं, ठीक हं. आहे. काय होतं ना, की आता एखादं तुम्ही बेस्ट कधी करू शकता, हं, जर हं. तुम्हाला माहिती आहे, की तुम्ही काय चूक केली आहे हं. आणि हे लोकं त्याच्यामध्ये बेस्ट आहेत. हं. त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये चुका फाइंड आउट करतात ओके. आणि इन गुड वे मी म्हटलं, की हं. त्याच्यामध्ये बारकाईनं बघतात, की याच्यामध्ये काय-काय चांगलं कसं इम्प्रूव्ह करता हं, येईल. हं. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आणि हे पर्सनल लाईफमध्ये ना ॲक्चुअली खूप प्रॉब्लेम क्रिएट करतात. हं, हं. आता प्रत्येक व्यक्तीला जर आहे ना चुका काढत राहिले, तर आहे ना बरोबर. कोणाला चांगलं वाटेल? हो ना. असं वाटेल, की अरे यार हे तर पागलच आहे. हं, प्रत्येक वेळेस हं. काहीतरी चुका काढते. हो. त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम क्रिएट होतात. हं, हं. कन्या जी राशी आहे ना, ती हं. मर्क्युरीची राशी आहे आणि इथं बुध जो आहे ना, तो मॅच्युअर झाला आहे. हं. ती ना भगवान बुधची जी स्टोरी आहे ना, हं. त्याच्याशी रिलेटेड आहे. ओके. तुम्हाला ती माहीत आहे का? नाही माहिती. इन शॉर्ट सांगते. बेसिकली आहे ना, सिद्धार्थ नावाचा एक राजकुमार होता हं, हं. आणि त्याचा जेव्हा जन्म झाला ना, त्या टाईमला एक ॲस्ट्रोलॉजर आले. त्यांनी सांगितले, की एकतर हा चक्रवर्ती सम्राट बनेल, हं. नाहीतर एक मोठा संत बनेल. आता हं. कोणत्या वडिलांना वाटेल, की माझा मुलगा संत व्हावा? हो मग ना. त्या टाईमला त्यांनी काय केलं, त्याला कोणतेच दुःख दाखवले नाही. हं. ठीक आहे. तो 29 वर्षापर्यंत घरातच त्याला ठेवलं आणि राज्याच्या बाहेरच जाऊ दिलं नाही. हं. मग त्याच्यासाठी ना सगळं काही चांगलंच असायचं. त्याने हं. कधी मृत्यू नाही बघितलं. त्याने कोणते दुःख ना पीडा वगैरे काहीच बघितलं नाही. हं, हं. आणि जेव्हा त्या राजाचा मृत्यू झाला, त्यानंतर पहिल्यांदा त्यांनी आहे ना जेव्हा ना राज्यामध्ये काय चालू आहे बघण्यासाठी आहे ना बाहेर निघाले. त्यांनी हं. बघितलं की एक व्यक्ती मेला आहे. हं. एका व्यक्तीचे ना मृत पाहिलं, बिमारी आहे. हो. मग ते बघितल्यानंतर हे सगळं काय आहे? मग हं. त्याच्यानंतर त्यांचं परिवर्तन झालं आणि त्यानंतर ते आहे ना भगवान बुद्ध झाले. हं. तर ही स्टोरी आहे. तर 29 वर्षापर्यंत हे मॅच्युअर नाही होत आणि 29 वर्षानंतर ह्यांच्यामध्ये मॅच्युरिटी येते. हं. यांच्या लाईफमध्ये एक बेसिकली असा चेंज नक्की येतो, की हं. 29 इयर्सचे जेव्हा ते होतात ना, तर काहीतरी मोठा बदलाव होतो यांच्या लाईफमध्ये. अच्छा.